अशिक्षित माणसाला शिक्षणानेच योग्य मार्ग मिळतो, पण जेव्हा शिक्षण देणारी व्यक्ती चुकीच्या मार्गावर जाते तेव्हा काय होतं? एक अशीच गोष्ट जिथे एका शिक्षिकेनेच आपल्या विद्यार्थ्याला प्रेमाच्या जाळ्यात फसवलं। शिक्षणाचं नाव घेऊन तिने या मुलासोबत चुकीचं नातं निर्माण केलं, पण जेव्हा या मुलाला भीती वाटायला लागली तेव्हा तो आपल्या वडिलांसमोर गेला आणि त्याने एक व्हिडिओ दाखवला ज्याने सगळ्यांनाच धक्का बसला। हा व्हिडिओ या शिक्षिकेच्या खोट्या तक्रारीवर पाणी फेरून गेला। एक अशी केस जिथे न्याय जिंकला, पण कसं? चला आज आपण याच कथेचा शोध घेऊया। ही गोष्ट खूप महत्त्वाची आहे, कारण ती आपल्याला समाजातील एका गंभीर समस्येबद्दल सांगते। त्यामुळे हे सत्य लोकांपर्यंत पोहोचवणं गरजेचं आहे। या माहितीला सपोर्ट करण्यासाठी कृपया खालील लाईकचं बटन दाबा। तुमचं एक लाईक आम्हाला अशा गंभीर विषयांवर आणखी काम करण्यासाठी प्रेरणा देईल। चला तर जाणून घेऊया हा प्रकार नेमका काय आहे। ही गोष्ट आहे एका 40 वर्षीय विवाहित शिक्षिकेची आणि तिच्या 18 वर्षाच्या विद्यार्थ्याची। ही घटना गुरुग्राममधील एका प्रतिष्ठित शाळेत घडली। ही शिक्षिका 12वीत शिकणाऱ्या एका मुलाला शिकवायची। हळूहळू तिने या मुलावर आपली नजर ठेवली। सुरुवातीला ती त्याला अभ्यासासाठी तिच्या घरी बोलावू लागली। मुलाला वाटलं की ती फक्त त्याला अभ्यासात मदत करतेय, पण शिक्षिकेच्या मनात काहीतरी वेगळंच होतं। हळूहळू तिने या मुलासोबत शारीरिक संबंध सुरू केले। ती त्याला चांगले मार्क मिळवून देण्याचं आमिष दाखवत असे आणि या बहाण्याने ती त्याला आपल्या जाळ्यात ओढत होती। त्या दोघांची भेट फक्त गुरुग्राममध्येच नव्हे तर रेवाडी आणि धारूहेराममधील हॉटेल्समध्ये पण होत असे। या हॉटेल्सचा खर्च शिक्षिका स्वतः रोख पैसे देऊन करत असे। हा सिलसिला खूप दिवस चालला। मुलाला खूप भीती वाटायला लागली होती। त्याला हे कळत होतं की हे सगळं चुकीचं आहे, पण शिक्षिकेच्या दबावामुळे तो काहीच करू शकत नव्हता। तो खूप घाबरून गेला होता। त्याला भीती होती की ही गोष्ट त्याच्या घरच्यांना कळली तर काय होईल, पण असं म्हणतात की सत्य जास्त काळ लपत नाही। अखेरीस मुलाने आपल्या वडिलांना याबद्दल सांगायचं ठरवलं। एक दिवस त्याने हिम्मत करून आपल्या वडिलांना सगळं सांगितलं। त्याने त्यांना काही व्हिडिओ पण दाखवले जे त्याने शिक्षिकेसोबतच्या भेटींदरम्यान रेकॉर्ड केले होते। हे व्हिडिओ पाहून वडिलांना खूप मोठा धक्का बसला। त्यांना लगेच कळलं की त्यांच्या मुलासोबत किती मोठा गुन्हा घडत आहे। दरम्यान शिक्षिकेला पण आपल्या चुकीची जाणीव झाली। तिला भीती वाटली की तिचं सत्य बाहेर येईल आणि तिला शिक्षा होईल। त्यामुळे तिने स्वतःच एक कट रचलं। तिने पोलिसांत जाऊन मुलावर लैंगिक शोषणाचा खोटा आरोप केला, पण तिला हे माहीत नव्हतं की मुलाकडे तिच्या विरोधात पुरावा आहे। जेव्हा पोलिसांनी दोन्ही बाजूंच्या तक्रारी ऐकल्या आणि तपास सुरू केला तेव्हा मुलाने पोलिसांना तो व्हिडिओ पुरावा म्हणून दिला। हा व्हिडिओ पाहिल्यानंतर पोलिसांना लगेच कळलं की खरी गुन्हेगार कोण आहे। मुलाने दिलेला पुरावा इतका स्पष्ट होता की शिक्षिकेची खोटी तक्रार लगेच रद्द झाली। पोलिसांनी तिला लगेच अटक केली। तिच्यावर पोस्को कायद्याच्या कलम 10 आणि 6 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला। शिक्षिकेने जामिनासाठी अनेक प्रयत्न केले, पण तिला यश मिळालं नाही। स्पेशल फास्ट ट्रॅक सेशन कोर्ट आणि नंतर हायकोर्टानेही तिचा जामीन नाकारला। कोर्टाने आपल्या निर्णयात स्पष्ट केलं की पुरावे आणि मुलाचं स्टेटमेंट दोन्ही शिक्षिकेच्या विरोधात आहेत। कोर्टाच्या या निर्णयानंतर शिक्षिका अजूनही तुरुंगातच आहे। या केसमध्ये व्हिडिओ पुरावा खूप महत्त्वाचा ठरला। या व्हिडिओमुळेच मुलाला न्याय मिळाला। या व्यतिरिक्त मुलाचे आणि त्याच्या कुटुंबाचे स्टेटमेंट तसेच हॉटेलच्या नोंदी आणि रोख व्यवहारांचे पुरावे देखील तपासण्यात आले। या सगळ्या पुराव्यांनी शिक्षिकेचा गुन्हा सिद्ध झाला। ही केस आपल्याला सांगते की कधी-कधी शिक्षण देणाऱ्या व्यक्तीची नैतिकता पण धोक्यात येऊ शकते आणि अशा वेळी न्याय मिळवणं खूप महत्त्वाचं आहे।